तर कशा प्रकारे ड्रोन हल्ला केला जातो आहे आणि त्याला भारताकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे या ठिकाणची थेट दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। जम्मू विद्यापीठाजवळ 2 पाकिस्तानी ड्रोन पाडण्यामध्ये यश आलेलं आहे। जम्मूमध्ये देखील विद्यापीठाजवळ दोन पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात यश आलेलं आहे आणि एकूण आपण बघितलं तर जम्मू विमानतळ या ठिकाणी, जम्मू रेल्वे स्टेशन या ठिकाणी सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे आणि चन्नी, हिम्मत, जम्मू या ठिकाणी अशा 3 ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्याचबरोबर आरएसपुरा जम्मूमधला हा एक महत्त्वाचा भाग, या ठिकाणी सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। हे ठिकाण सुद्धा दहशतवाद्यांच्या आणि किंबहुना पाकिस्तानच्या टार्गेटवर असल्याचं सध्या समोर येत आहे। या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट्स, पाकिस्तानकडून काही ड्रोन्स जम्मू काश्मीर परिसरामध्ये, विशेषतः जम्मू परिसरामध्ये फिरत असल्याचं दिसून आलं। त्यानंतर एअर डिफेन्स सिस्टीम ॲक्टिवेट झाली आणि हे सगळे ड्रोन पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली। संपूर्ण जम्मू परिसरामध्ये ब्लॅकआउट करण्यात आला आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार 3 वेगवेगळी ठिकाणं सध्या टार्गेटवर असल्याचं समोर येत आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया, सोमेश आपल्याबरोबर आहेत। सोमेश, तर पठाणकोट आणि पूंछमध्ये सुद्धा ही कारवाई सध्या सुरू आहे। पाकिस्तानकडून कुपवाना केरन भागात लष्कराच्या पोस्टवर गोळीबार झालेला आहे। जम्मू काश्मीरवर पाकिस्तानी ड्रोन्सनी घिरट्या घालायला सुरुवात केली। जम्मूमध्ये भारतीय एअर डिफेन्स सिस्टीम ॲक्टिव्ह झालेली आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये सध्या ब्लॅकआउट आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेतोय, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्याबरोबर आहेत। सोमेश, जम्मूमधली 3 वेगवेगळी ठिकाणं पाकिस्तानच्या टार्गेटवर होती असं सध्या प्राथमिक माहिती समोर येते। हो, आता जी माहिती मिळते त्यानुसार जम्मू मधली एकूण 4 म्हणजे 3 ठिकाणं प्रामुख्याने अखनूर, उधमपूर आणि पठाणकोट या 3 रेंजवरती खूप मोठ्या प्रमाणावरती हल्ला झालेला आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर पंजाबमधील होशियारपूर आणि जैसलमेरवरती या युद्धाचे ढग पसरलेत। अजूनपर्यंत पॅनिक कुठल्याही प्रकारे होण्याची आवश्यकता नाहीये, पण सध्या परिस्थिती तिथेही संवेदनशील आहेच। दुसरा एक प्रयत्न जो पाकिस्तानकडून काल केला गेला होता, तर अमृतसर असेल, त्यानंतर मग भूज असेल, ही जी सीमेलगतची ठिकाण आहेत आणि विशेषतः जिथे आपल्या हवाई दलाची तळ आहेत, हवाई दलाचे एअरबेस आहेत, त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर टार्गेट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो। त्यामुळे सध्याच्या या परिस्थितीत सध्या तरी जम्मूमधल्या 3 प्रमुख ठिकाणांवर खूप मोठ्या प्रमाणावर हल्ला केला जातो आणि लोएटरिंग म्युनिशन्स सिस्टीमनी हल्ला करतायत। ज्याचं कारण की ज्या प्रकारे सरफेस टू एअर मिसाईल ज्या फर्मनेसने किंवा ज्या स्टडीनेसनी फायर केलं जातं, तशाच स्टडीनेसनी, तशाच फर्मनेसनी सध्या या म्हणजे जे एअर टू सरफेसवरती टाकणारं असं मिसाईल एका ठिकाणी स्थिर हवेमध्ये राहून ते फायर केलं जाऊ शकतं। त्यामुळे कदाचित शक्यता आहे की पाकिस्तानची विमानं ही भारताची सीमारेषा न ओलांडता त्यांना जितक्या रेंजवरती मिसाईल डागता येत आहेत तितक्या रेंजवर ते मिसाईल डागण्याचा आणि ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करतायत। पण या सगळ्याला यशस्वीपणे आतापर्यंत जी माहिती मिळते त्या प्रत्युत्तराचा परिणाम म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर आता डॅमेजही कंट्रोल करण्यात आलेलं आहे असं कळतंय। खरं आहे सोमेश, ज्या प्रकारे भारताने प्रत्युत्तर दिलेलं होतं, पाकिस्तानकडून जवळपास वेगवेगळ्या 15 शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता, तो भारताकडून एअर डिफेन्स सिस्टीमचा उपयोग करून हाणून पाडण्यात आलेला होता। त्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिलेलं होतं, एअर डिफेन्स सिस्टीम लाहोरमधली सुद्धा याच्यामध्ये टार्गेट करण्यात आलेली होती आणि त्यानंतर इशारा दिलेला होता की पुन्हा जर आगळीक करण्यात आली तर भारताचा सुद्धा तशाच प्रकारे उत्तर असेल। आम्हाला हे एस्केलेट करायचं नाही असं स्पष्ट केलेलं होतं पत्रकार परिषदेमध्ये भारतीय संरक्षण दलाने दुपारी घेतलेल्या। मात्र त्यानंतर सुद्धा आता पाकिस्तानने हा प्रयत्न सुरू ठेवल्याचं दिसतंय। काय परिणाम याचे बघायला मिळू शकतात येत्या भविष्यकाळात? आत्ताची जी सध्याची परिस्थिती आहे त्यानुसार सगळ्याच संपूर्ण भारतभरातील सर्व प्रमुख शहरांना आणि विशेषतः उत्तरेतील पाकिस्तान सीमेलगतच्या शहरांना हाय अलर्ट आहे। कारण इतर ठिकाणी एकतर पाकिस्तान पासून जी भारताची सीमा आहे तिथपासून पाकिस्तान पासूनचं त्या शहरांचं अंतर किंवा प्रमुख ठिकाणांचं अंतर हे तसं खूप
दूरचं आहे. परंतु ज्या आपण जर जी आपली पाकिस्तानला लागून असणारी सीमा आहे उत्तर भारताच्या, विशेषतः राजस्थान आणि गुजरात आणि मग पुढे वरती पंजाब आणि जम्मू काश्मीर पर्यंतची, तर या सीमेलगतच्या शहरांना खूप जास्त धोका आहे. त्याचं कारण असं आहे की पाकिस्तानच्या जर विमानांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात येण्याचा प्रयत्न केला तर 100% ती पाडली जातील इतकी शक्यता आहे. परंतु सध्या जो प्रयोग पाकिस्तान करते त्यामध्ये ते त्यांच्या का बॉर्डर पुंछ के और रिहायशी इलाका है, घनी आबादी वाला इलाका है, इसलिए और भी सेंसिटिव हो जाता है। लेकिन जिस तरह से अभी तक पुंछ में कोई भी हैवी फायर या फिर शेल या मोटार शेल नहीं गिरा है, उससे मैं अंदाजा ये लगा रहा हूं कि जो कुछ जम्मू में किया गया है उसके बाद यहां पर भारतीय सेना ने पाकिस्तान की तरफ ये जो आवाजें आ रही हैं उनकी तरफ फायर खोला है और वही हैवी फायर की आवाजें मैं सुन पा रहा हूं पुंछ में। तर ही एक या क्षणाची महत्त्वाची अपडेट्स आपले प्रतिनिधी देत आहेत, जी एक शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। जम्मू विमानतळावर हल्ला करण्यात आलेला होता, वेगवेगळ्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आलं, मात्र जम्मू परिसरामध्ये भारताच्या बाजूला यातले कुठलेही अवशेष सध्या पडल्याचं दिसत नाही आणि याचाच अर्थ हे जे स्फोटांचे आवाज आहेत ते प्रत्युत्तराचे आवाज आहेत आणि ही सगळी प्रत्युत्तरं पाकिस्तानला दिली जात आहेत आणि त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला पाकिस्तानच्या बाजूला कदाचित हे डॅमेज मोठं असू शकतं अशी शक्यता सध्या आपल्या जम्मूच्या प्रतिनिधींकडून व्यक्त होते आहे। आणि त्यामुळे सध्या या इशाऱ्यानंतर जशी कालची रात्र महत्त्वाची होती, परवाची रात्र महत्त्वाची होती, तितकीच आजची रात्र देखील महत्त्वाची असणार आहे। ज्याला वैऱ्याची रात्र असं आपण म्हणतो त्या प्रकारे प्रत्यक्षात ज्याला वैऱ्याची रात्र म्हणता येईल अशी आजची रात्र आहे। आणि आता ब्लॅकआउट झालेलं आहे संपूर्ण जम्मू परिसरामध्ये। पाकिस्तानकडून वेगवेगळ्या 4 ठिकाणांना जम्मू काश्मीर परिसरातल्या टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्यांना जोरदार प्रत्युत्तर भारताकडून देण्यात आलेलं आहे। एकही हल्ला यशस्वी होऊ दिलेला नाही भारतानं आणि त्यामुळे हे सर्व ड्रोन्स हवेतच नष्ट करण्याचं काम सुरू आहे। मात्र हे केवळ ड्रोन नष्ट करण्याचं काम आणि त्यानंतर पाकिस्तानला त्याच भाषेमध्ये प्रत्युत्तर देणं, उन्हीं को देखने की कोशिश कर रहा हूं कि शेल कोई इस तरफ तो नहीं आ रहा है या ऊपर किसी हवा में जो है वो अगर आग का गोला नजर आता है तो उसको भांपने की कोशिश कर रहा हूं। लेकिन जो आवाजें हैं वो कान से साफ सुनाई दे रही हैं और बहुत हैवी फायर चल रहा है यहां पर। मैं ये अंदाजन या दावे के साथ ये कह सकता हूं क्योंकि इधर कोई शेल नहीं गिर रहा है इंडियन टेरिटरी पर जहां मैं खड़ा हूं, जैसा कि 24 घंटे पहले हो रहा था। तो इसका मतलब ये है कि भारतीय सेना की तरफ से ये पाकिस्तान पर गोले दागे जा रहे हैं, उनकी आवाज मैं यहां सुन पा रहा हूं। और तीनों तरफ पहाड़ियों में जो है वो बॉर्डर है पुंछ के आसपास और यहां पर हैवी फायर की आवाजें लगातार सुनी जा रही है। पिछले 15 मिनट से ऐसा हो रहा है चित्रा। तर आपण ऐकलं आपले प्रतिनिधी काय सांगतायत। पाकिस्तानच्या बाजूला प्रत्युत्तर देण्याचा हा आवाज असू शकतो। पाकिस्तानमध्ये सध्या भारताकडून केलेल्या फायरिंगचा हा आवाज असू शकतो। पाकिस्तानकडून जे ड्रोन सोडण्यात आलेले होते ते ड्रोन नेस्तनाबूत केल्यानंतर दिलेलं हे उत्तर असू शकतं। पाकिस्तानमध्ये सध्या काय परिस्थिती आहे याचे अपडेट्स काही वेळातच समोर येतीलच। मात्र सध्या गेल्या काही मिनिटांपासून जोरदार स्फोटांचे आवाज जम्मू परिसरामध्ये ऐकू येत आहेत, मात्र त्याचे कुठलेही अवशेष, कुठलेही शेल्स पडताना दिसत नाही आहेत। त्यामुळे ही रिटॅलिएटरी ज्याला प्रत्युत्तरात दाखल केलेली कारवाई असू शकते, त्याचाही आवाज असू शकतात असं आपले प्रतिनिधी सांगतायत। दिल्लीमध्ये देखिए मैं एक बात साफ कहना चाहता हूं कि अब तक ऐसा लग रहा था आज से पहले कि ये एक ऑपरेशन है और ऑपरेशन सिर्फ एक टेरर फैक्ट्री के खिलाफ चलाया जा रहा है, टेरर इंफ्रास्ट्रक्चर के खिलाफ चलाया जा रहा है। लेकिन अब जो हरकत हुई है या पाकिस्तान जिस तरह से कर रहा है उसके बाद ये पूरा ऑपरेशन जो है युद्ध में तब्दील होता दिख रहा है। बेशक ये थोड़ी जल्दबाजी होगी, लेकिन जो आज कुछ अभी चल रहा है अगर अगले 24 घंटे तक इसी तरह से चलता रहता है तो भारत और पाकिस्तान के बीच मुझे लगता है कि सेनाओं के बीच और ज्यादा भीषण लड़ाई शुरू हो जाएगी, जिसका कि आगाज लगभग आज हो चुका है। मैं बॉर्डर पर लगातार तीनों साइड से ना सिर्फ सायरन सुन पा रहा हूं बल्कि जो हैवी फायर है, बंदूकें हो चाहे वो आर्टिलरी गन्स का फायर हो, बड़े गोले फेंकने की आवाजें हो, वो पहाड़ों से ऊपर से लगातार आ रही हैं। और पुंछ के तीनों तरफ पाकिस्तान का बॉर्डर है, वहां भारतीय सेना लगातार ये गोले दाग रही है पाकिस्तान की तरफ। या क्षणाचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स। सातत्याने स्फोटांचे आवाज येत आहेत आणि सातत्याने पाकिस्तानकडून ड्रोन पाठवल्यानंतर सुद्धा, हे ड्रोन नेस्तनाबूत केल्यानंतर सुद्धा हे स्फोटांचे आवाज सुरू आहेत। त्यामुळे दोन्हीकडून सध्या जोरदार कारवाई होताना दिसते आहे, पाकिस्तानकडून आगळीक होताना दिसते आणि हे ड्रोन नेस्तनाबूत करून केवळ भारतीय प्रत्युत्तर थांबलेलं नाही अशी शक्यता सध्या समोर येते आहे। त्यामुळे पाकिस्तानच्या भागामध्ये हे सगळं नुकसान होत असावं,
पाकिस्तानच्या सीमेमध्ये हा गोळीबार किंवा जे काही कारवाई होते आहे भारताकडून त्याचे हे आवाज असावेत अशी सध्या शक्यता समोर येते आहे. कुपवाडा भागामध्ये सध्या जोरदार आवाज येत आहेत. पूंछमध्ये सुद्धा सायरन वाजलेले आहेत. सोमेश अधिक माहिती देतात याविषयी. सोमेश, जम्मूमधून क्षणाक्षणाला नवनवीन अपडेट्स येत आहेत, त्यामुळे आजची रात्र आणि इथून पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. नक्कीच, विशेषतः उत्तर भारतातील या सर्व पाकिस्तान सीमेच्या लगतच्या सर्व राज्यांसाठी आजची पूर्ण रात्र आणि येणारे काही दिवस, काही आठवडे हे अत्यंत चिंताग्रस्त असणार आहेत, हे खरं आहे. पण दुसऱ्या बाजूला यशस्वीपणे आपल्या सुरक्षा दलांनी सुद्धा, आपल्या संरक्षण यंत्रणेने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर हे हल्ले परतवून रावलेले आहेत. आज एक अपेक्षा होती कदाचित पाकिस्तान आता तरी पुन्हा काही कुरापती करणार नाही, पण सध्या जी परिस्थिती दिसते त्यानुसार असं नक्की म्हणता येऊ शकतं की पाकिस्तानला युद्धच हवं आहे भारतासोबत आणि पाकिस्तान युद्धाच्या तयारीने भारताला त्रास देतोय. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर जी सरकारी पातळीवर तयारी करण्यात आली आहे त्याविषयीची काही माहिती आपण नक्की सांगू शकतो. भारतीय रेल्वेनी खूप मोठ्या प्रमाणावर यापूर्वीच जम्मू काश्मीरपर्यंत सैनिकांसाठी अन्नधान्य असेल, त्यासोबतच शस्त्रास्त्र असतील, ही पुरवलेली आहेत. त्यासोबत दुसऱ्या बाजूला खूप एमर्जन्सी हॉस्पिटल्स हे भारतीय रेल्वेमध्ये तयार करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी रेल्वेचे ट्रॅक, आज दिवसभरातल्या जवळपास 200 ते 300 रेल्वे गाड्यांवरही त्याचा परिणाम झाला. अनेक ठिकाणी काही रेल्वेचे ट्रॅक पूर्णपणे बंद करून त्याचा वापर केवळ लष्करी कार्यवाहांसाठी केला जाणार आहे, लष्करी उपयोगासाठी केला जाणार आहे. आणि विशेषतः हे सगळं ट्रॅक हे राजस्थान, गुजरात या राज्यातून जाणारे आहेत. त्यामुळे भारताने ही तयारी जोरदार केलेली आहे. नागरिकांनी तसं पाहायला गेलं तर घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे. पण जर आता आपण पाहिलं तर माझ्या पाठीमागे जो हा रस्ता आहे, हा रस्ता नवी दिल्लीतील अतिशय मुख्य रस्ता आहे, जिथे नेहमी रहदारी असते. पण आत्ता जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने अनेक ठिकाणी पाहायला मिळत होतं की वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समधून, हॉटेल्समधून लोक हे घराच्या दिशेने जायला निघाले आणि सगळ्या ठिकाणी दुकानं बंद केली गेली काही जणांकडून स्वतःहून, आणि लोक स्वतःहून एक प्रकारे खबरदारी बाळगत आहेत. परंतु यातून घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. भारताने ही तयारी खूप मोठी केलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण लक्षात घ्यायचं असेल तर पाकिस्तान हा भारताच्या हद्दीत शिरून कुठल्याही प्रकारे हल्ला करणं आता शक्य नाही आहे. आत्ता जी काही कुरापत पाकिस्तानकडून केली जाते ती पाकिस्तानच्या सध्या सीमारेषेच्या पलीकडे राहून, पाकिस्तानच्या सीमारेषेच्या इथून थोडंसं आतमध्ये येऊन जे काही त्यांना करता येऊ शकेल तितकं, किंवा जास्तीत जास्त हे पाकिस्तानच्या हद्दीत राहूनच कुरापती करण्याचे प्रयत्न हे पाकिस्तानी लष्कराकडून केले जाऊ शकतात. प्रत्यक्ष थेट येणं हे शक्य नाही आहे. आता जी माहिती मिळत होती मगाशी, एक चर्चा होती की पाकिस्तानचं एक F-16 हे विमान हे देखील आपल्या भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाडलेले हवेतल्या हवेमध्ये, त्याचं लवकरच व्हेरिफिकेशनही येईल अशी शक्यता आहे की या बातमीचं समर्थन केलं जाईल आणि ही बातमी खरी ठरेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.